नमस्कार, गावाकडच्या गप्पा चॅनलमध्ये सर्व प्रेक्षक बंधूंचे सहर्ष स्वागत। आज एक नवीन विषय घेऊन येत आहे। नारंगवाडी येथे तुकाराम बीजे निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व तुकाराम गाथा पारायण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। 22 वर्षापासून चालू असलेले जयरामबुवा मठ नारंगवाडी जुनेगाव येथे सोमवार दिनांक 10/3/2025 ते रविवार दिनांक 16/3/2025 पर्यंत या 7 दिवसामध्ये भरगच्च कार्यक्रमाने हा सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला। यामध्ये सकाळी 7 ते 10 गाथा पारायण, दुपारी 12 ते 2 भोजन, दुपारी 2 ते 4 गाथा भजन, सायंकाळी 4 ते 5 प्रवचन, 6 ते 7 हरिपाठ, रात्री 9 ते 11 कीर्तन व शेवटच्या दिवशी ह.ब.प. हेमंत पाटील महाराज नारंगवाडीकर यांचे गुलालाचे कीर्तन होऊन सप्त्याची सांगता झाली। महाप्रसादाने सांगता झाली। चॅनल आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुढील नवीन विषय घेऊन लवकरच येऊ। धन्यवाद। पावना पुणे झाला तुका वाढ झाला वा पांडू
शेवटचा दिवस काय अपेक्षा केल्या आपण या वर्गाच्या देवाच्या ह्याच्यामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी काय अपेक्षा भरावं लागल्या तर तुकाराम लहान असतानाच वडील वाटले तुकाराम सावकारची होते म्हणजे वडिलांची होती आणि तेवढ्या 10-15 वर्षामध्ये लग्न झालं तुकाराम महाराज त्यावेळेस बंड म्हणायचे बंड मोठा दुष्काळ पडला आणि लोकांची हाल बघना तर तुकाराम महाराज हे काही साधे सुद्धा होते त्याला मुद्दा अक्रूर अंगेदा पासून त्याचा अवतार करेल आंब्यापासूनचा अवतार करेल भगवंतावर सर्वांपर्यंत आलेले लहानपणी सगळं सुख बघलं दुःख बघलं पण ज्यावेळेस परमात्मी ज्यावेळेस गुरुकृपा झाली आणि बंडही पडला कुणी एकदाच साध्य झालं आणि त्या बंडामध्ये तुकाराम महाराजांना आपली संपत्ती सगळी दान करून टाकली जवळजवळ 64,000 कोटी रुपयाची संपत्ती होती सगळी पूर्ण दान करून टाकली बंडामध्ये लोकांना वाढवून आणि स्वतः तो धन नाही दान नाही अशा अवस्थेमध्ये राहायला पाहिजे बंडामध्ये सगळे सारखे तशा आपण भूकंपामध्ये सगळे सारखे झालो तसं बंडामध्ये ते सगळे सारखे झाले कोण उंच नाही नीच नाही श्रीमंत नाही कुणी काही नाही पण तुकाराम महाराज एकच ते गुरुकृपा झाल्यानंतर भगवंताचा अभ्यास भगवंताची प्राप्ती कशी होईल मला आवड वाटतं तरी भगवंताचं नामस्मरण घ्यायला करून देते गावात नामस्मरण बोलले गावात अडचण बसलेली म्हणून त्याने काय म्हणले आता एकांत ठिकाणी म्हणून आपण भगवंताचं नामस्मरण मग भंडारा डोंगर हा निवडला गेला कारण देहू पासून थोडं 2-3 किलोमीटर भंडारा डोंगर आहे रोज सकाळी उठणे आंघोळ करणे प्रपंचाचा कसलाही त्यांना हे राहिलं नाही कारण प्रपंच करावा असं वाटत नाही म्हणून ते भगवंताच्या आसनं भगवंताच्या ध्यासानं ते भंडाऱ्या डोंगरावर जेवण नाही खाणं नाही पाणी पिणं नाही त्यावेळेस भंडारा डोंगर मध्ये झाडं झुडपं बाहेर पण त्यावेळेस काही टेकडी त्या टेकडीवर बसून येणे भगवंताचं नामस्मरण घेत राहायचं नामाचं कीर्तन साधन पाहिजे सोपे जळतील पाठे हा ध्यास त्याच्या मनामध्ये उतरा गेला गुरु कृपा झाली आणि भगवंताचं नामस्मरण तिथे थांबला 31 वर्ष असे प्रपंचामध्ये निघून गेले आणि पुढले 31 वर्ष भगवंताच्या सानिध्यात म्हणण्यापेक्षा भगवंताच्या जवळ राहून भगवंताचं नामस्मरण घेत त्यांच्याजवळ भगवंत प्राप्तीसाठी अनेक प्रयत्न केले त्यांनी आणि भगवंताला प्राप्त सत्य शेवटी करून तर कसं आहे ह्या प्रतिनिधीला असं आहे कुणी नाही सहित वळी जाणारा भगवद्गीतेचं रूपांतर ज्ञानेश्वर म्हणजे त्याला प्राकृत भाषेमध्ये चालू केले आणि ती पूर्ण केली आणि 21व्या वर्षी समाधी घेतली परमात्मा उगसाचे होत नाही बायकोचं प्रेम होतो ना तुकाराम पांडुरंगावरही होतं पण घरात काही नसल्यामुळे चिडचिड भरोसा घरात काही नसल्यामुळे चिडचिड चालली म्हणून त्याला काय विचार म्हणायचं वाटतं अशा पद्धतीने तुकाराम महाराजचा प्रपंच चालायचा वादामध्ये प्रपंच पुन्हा 21 वर्ष आणि असंच भयंकर परिस्थिती विकल झाली मग काय करावं मग आवलीने मम्मीने बायकोला आवली म्हणायचे प्रेमानं आवली आवली म्हणायचे
आवलेले म्हणले हे बघा म्हणले मी माझ्या माहेरून पैसे आणते तुम्ही एखादी धंदा करा म्हणजे आपलं घर तर चालू त्याच्या थोड्या बहुत नफ्यामध्ये त्याला धंदा टाकून दिली मिरच्याचा. ज्ञानेश्वर महाराजाला हे पोट भरण्यासाठी नुसत्या मागावर राहिले कारण परमार्था नुसत्या परमार्थासाठीच नाही तर आपल्या पोटासाठी परमार्था. माझा म्हणण्याचा उद्देश म्हणजे काय सगळं सोडून देऊ आपण परमात्मा उपाशी राहून परमात्मा नाही चालत. पोटासाठी परमार्थ करावा लागतो पोट भरासाठी परमार्थ करावा लागतो. त्यांची स्थिती जे चांगले होते 1400 वर्ष होते 1400 चांगले राहिले. आपण आकार देतो आपण कच्च्या मरकाला जर आकार दिलेला नाही तर कसं राहील म्हणतात येते. त्या बुलढाणा यवतमाळ जिल्ह्याकडे बांबट बांबू गेलो की बांबट सरळ करण्यासाठी त्याला काठी बांधलेली मोकळी होते बातमी काठी बांधण्यासाठी ती खूप खराब झाला बाकीची नव्हती गेलं बाकीला बोलली झाडाला सुद्धा ते आपण आकार देतो तर आपल्या लेकराला आपल्या संस्कार का देऊ शकत नाही. कुठले तुम्ही पहिले मला आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी जातो तुम्ही कृपा असू द्यावी सांगावी विनंती माझी. झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावी तू आम्ही जातो कृपा असू द्यावी. कुमार कुमार पहिल्या दिवशी सांगितलं जे काय मला उद्या करतो उद्या सांगायला काय करायला वेळ निवडलेले दुसऱ्या दिवशी तेच बोलले दुसऱ्या दिवशी मला तेच बोलले माझी घराची वेळ आलेली आहे. पांडुरंग येऊन उभारलेले कधीच्या पलीकडे पांडुरंग उभारलेले इंद्रायणीच्या पलीकडे पांडुरंग उभारलेले मी जाणार आहे माझ्या चला कारण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा मी लावले पांडुरंगा म्हणजे तुकाराम म्हणले तुझ्याकडून पहिले मी करतो नाही देवा म्हणले या मालिकेला भाकर खावा उभा राहिलेल्या लोकांचं म्हणणं ऐकून घेऊ. सप्ताही पावला आणि आता उद्या सण बी आहे उद्या धुळीचा सण बी आहे होळी बी आहे या म्हणजे जरा अशी लोन केली आमच्या पलीकडे कशा होणार तुम्ही भक्ताचं म्हणणं ऐकावं लागते. भगवंत आले रामाच्या घरी आले एक मुडशी 5 दिवसाच्या बाजारावर बसलं भगवंत आणि त्या दिवशी आपलं घातल्या कल्या तुकारामचे आहे काय खायला माहिती तुम्हाला घरात काय आहे माहिती नाही माहिती काय गेलं केळीचे पानं पत्रावर टाकल्या आणि आपलं तुकारामची आवडी करायला तयार नाही की काय एकदा आमच्या घराला आला काय मला जाऊन मला म्हणले जाऊन नोकरीला मी काय करणार नाही आला मी काय खाऊ घालणार नाही आला म्हणले जाऊन वरती जाऊन तुकाराम महाराजांना त्याच्या टॉलीमध्ये पाणी ठेवलं त्याच्यामध्ये कल्या बसल्या त्याच्यामध्ये थोडी मीठ टाकला आमच्या पत्रावर पातळ करण्यावर आपण युवामध्ये
फक्त 10 मिनिटं मुलांचा त्याचा कसं शिंदे अंदाज पडला 10 मिनिटं कोण विषय ना आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यानी आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यानी सकाळ सगळ्याला विनंती केली आम्ही जातो आमच्या गावात आमचा रामोराला घ्या सगळ्याला विनंती केली आम्ही चाललो कोणी येत असेल या सगळ्याला विनंती करायला हर वेळेला झाला वैकुंठ दिलेल्या झाला उभा पांडुरंग अंतकाळी दुकानमधून म्हणले मोरांनी कष्ट बोलला लोकांना सुरू केलं पण शेवटच्या क्षणात सुरक्षाच्या चरणी जयरामबाबाच्या चरणी अर्पण करून माझे काय कोकणे येणे वाकडे शब्द जे काही चांगलं जेवण ते तुम्ही द्या जे काही वाईट शब्द असते ते माझ्याकडे मला पाठवून द्या पदार्थ येईल म्हणजे तुकडा झालेली सेवा ही संपलेल्या